ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। आपल्या सोबत असलेल्या मैत्रिणीची छेड काढल्याच्या संशयावरून त्र्यंबक नाका परिसरामध्ये एका विधी संघर्षित बालकाने एका भिकाऱ्याच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याची हत्या केली आहे। एक विधी संघर्षित बालक हा आपल्या मैत्रिणीसोबत ठक्कर बाजार जवळील एका हॉटेलच्या जवळ उभा होता। त्यावेळी ती पाण्याची बाटली आणण्यासाठी गेली असता तिथे एक भिकारी बसलेला होता। त्यानं या मुलीची छेड काढण्याचा संशय त्या विधी संघर्षित बालकाला आल्यानं त्यानं रागाच्या भरात त्याच्या डोक्यामध्ये दगड टाकला आणि या घटनेमध्ये अज्ञात भिकारी याचा मृत्यू झालाय अशी माहिती सरकारवाडा पोलिसांकडून देण्यात आली आहे। या घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस आणि फॉरेन्सिक टीम ही घटनास्थळी दाखल झाली। अधिक तपास सुरू आहे। या घटनेमधील मुख्य संशयित विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आलाय। सर, आपल्या इकडे आता त्र्यंबक नाका परिसरामध्ये खुनाची घटना घडली, नेमकी काय प्रकार होता, कोणाला ताब्यात घेतलं? आज दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास तिथं महाराजा हॉटेलच्या समोर अपोजिट साईडला फुटपाथवर एका अनोळखी इसम, त्याची अजून ओळख पटलेली नाही अद्याप, त्याला एका अल्पवयीन मुलाने दगडाने डोक्यात मारून जखमी केले होते गंभीर। तो मयत झालेला आहे। ज्या मुलाने मारले त्याला ताब्यात घेतलेले आहे, त्याच्याकडे चौकशी चालू आहे। क्राईम ब्रांच युनिट 1 चे अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले। किती वर्षाचा मयत झाला? त्याचं वय किती होतं? मयताचं वय अंदाजे 45 वर्ष, 45 ते 50 वर्ष आहे, परंतु त्याची अद्याप ओळख पटलेली नाही। आपण किती जणांना ताब्यात घेतलंय? मुख्य आरोपीला ताब्यात घेतलेले आहे। इतर आरोपी 3 लोकांकडे चौकशी चालू आहे, त्यांचा सहभाग निश्चित झाला। कारण काय समोर आलंय का? कारण मुख्य आरोपी अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचं सांगतोय, त्या व्हेरीफाय करत आहोत। जे मेले त्यांचा काय रोल होता त्याच्यात? त्यांनीच छेड काढली असं त्याचं म्हणणं आहे। आणि जे मारले त्यांचा काय अल्पवयीन मुलं आहे, अल्पवयीन मुलगा आहे, गुन्हेगार आहे, त्याच्यावर पण पूर्वी केसेस होत्या, त्याची पण माहिती घेत आहोत। करायचं आहे का अशी किरण आहेर, सी24 तास, नाशिक। ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका।